सत्कार सम्मान होता हुआ महान क्रिकेटर, बहुत ही स्वभाव के एक अच्छे ह्यूमन, एक शांत स्वभावाचा गुणवान असा खेळाडू चिराग माई, त्याचा हा सन्मान सुरू आहे आणि चिरागला सन्मानित करताना आम्हाला अभिमान आहे. राहनाळ गावाचं नाव ज्यानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप मोठं केलं. कशेळी गावचे उपसरपंच आदरणीय किरणजी भोईर साहेब, त्यांचं आगमन झालंय. ज्ञानेश्वर पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. सचिन माळी यांचं आगमन झालंय. या आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि मनसे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण नरेशदादा शेलार यांचं आगमन झालंय आणि त्या सोबतीनं आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी बाजूला मॅच एन्जॉय करतात आदरणीय गणपतजी भोईर साहेब. ते देखील कशेळीला बिलॉंग करतात आणि कशेळीचं 40+ क्रिकेट ते काही वेगळंच आहे. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. यस हरेश सर. दाएं और हमारे अक्षय भरत पाटिल साहब कल देर रात काफ़ी मज़ा लूटा, फ्रेश होकर हमारे बीच जुड़ चुके हैं. आपका हार्दिक स्वागत. देखिए, वेलकम बैक. हवा तो टेनिस क्रिकेट में चल रही है रुपेश शेलार साहब की, लेकिन कहते हैं दीवा और हवा को रोकना मुश्किल. क्या शरद योगेश 11 रोक पाएंगी? दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए वेदांत पाटिल को गेंदबाजी दी गई है, जबकि समृद्ध वजह और उनके साथ समृद्ध वजे आणि त्याच्या सोबतीनं लिटिल मास्टर मिस्टर परफेक्ट अजय भोईर. यस, शॉटगन ऑफ दीवा. खेल की शुरुआत वेदांत पाटिल, लेफ्ट आर्म राउंड ही स्टंप्स. पहली गेंद शॉर्ट आर्म पुल किया है, पीछे प्रोटेक्शन है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पे 1 रन. इस सीजन में वेदांत पाटिल ने बहुत इम्प्रेस किया है, चाहे फिर ग्रामीण क्रिकेट हो, चाहे फिर BC4 का क्रिकेट हो, चाहे फिर BPL हो. वन ऑफ द ग्रेट लेफ्ट आर्म फास्ट बॉलर. अजय भोईर ये कमाल के खिलाड़ी है. दोनों हैंडल को बहुत अच्छे यूज करते हैं, दोनों बैकलिफ्ट पे बल्लेबाजी करते हैं. वेदांत पाटिल, जड़ में गेंद, हवा में स्ट्रोक है, लेकिन पॉइंट के सर के ऊपर से गया है. 3 खिलाड़ी झपट रहे हैं. 2 रन से खाता खुला है अजय भोईर का. स्कोर आगे बढ़ता हुआ दीवा स्पोर्ट दीवा का 3 रन. हर टीम का एक दौर रहा है ओमकार शेट्टी जी. दीवा स्पोर्ट दीवा भी अगर हम आज से 8 साल पहले जाए तो ये टीम का एक दौर रहा है. ये टेम्बोली वाले हैं ना, ये हर दौर के खिलाड़ी हैं. वेदांत पाटिल इस मरतबा बढ़िया टर्न कर दिया है पैरों के सामने, टक्ड अवे ऑन द ऑन साइड फॉर अ सिंगल. स्टडी शुरुआत हम देख रहे हैं. इसके बाद सेमीफाइनल मुकाबला ग्रुप ए का आवाज बिनार और खांडवल, दोनों टीम के कैप्टन को तैयार रहना है. देखिए, प्रवेश द्वार के सामने कई गाड़ियां खड़ी हैं, प्लीज उसको आप हटा दें. MH04 स्विंग एंड मिस, GF3940 ये गाड़ी जिस किसी की प्लीज हटा दे, क्योंकि पार्किंग जोन में हमारी गाड़ियां उसकी वजह से फंसी है. कमाल की बॉलिंग कर रहे हैं वेदांत पाटिल. इस मरतबा ऑन ड्राइव किया, शॉट में नहीं है, दम रन मिलेंगे कम. आना चाहिए, मौका है. खिलाड़ी क्या कर रहे थे वहां पर? अपने हाथ में वेदांत ही शायद पहुंचे थे, गेंद को अपने ही हाथ में रखा. इसे कहते हैं नजर हटी, दुर्घटना घटी. 6 रन पे पहुंचा है स्कोर. ओवर नंबर 1 चलता हुआ. अगला मैच ग्रुप ए से आवाज बिनार बनाम गावदेवी स्पोर्ट खांडवल, वो सेमीफाइनल मुकाबला है. 39-40 वैगनर है. 974 स्विंग कर दिया है. ये भिंगड़ी है, गजब का भिंगड़ी शॉट. 6 रन. अगदी अर्ध्या विकेटवरती आपटला होता बॉल आणि सहजच त्याला भिरकावून दिलाय आणि समृद्धच्या बॅटमधनं एक समृद्धपूर्ण फटका
आणि हा आलाय षटकार. षटक मात्र खूप चांगलं फिनिश झालंय. सुरुवातीचे 5 बॉल गोलंदाजाच्या नावावरती, अंतिम बॉलवरती आला षटकार आणि धावफलक 6 पुढे जात आहे. बिनबाद एक दमदार सुरुवात, 12 धावा. हमारा पार्किंग सिस्टम डिस्टर्ब हुआ है। 39-40 और 64-74, ये 2 नंबर के 2 गाड़ियां हैं, आप उन्हें तुरंत हटा दे प्लीज। गजब का भिंगड़ी शॉट। 1 ओवर की समाप्ति, रन बने 12। आदरणीय धामणगावचे उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील साहेबांना पण सन्मानित करत आहोत आणि त्यांचा सन्मान केला जाईल. शशिकांतजी शेलार साहेबांच्या शुभ हस्ते धामणगावचे उपसरपंच आणि त्यांना आपण सन्मानित करतोय. ओमकार ग्रुप व पवनपुत्र वडपे आयोजित स्वर्गीय बाळाराम गणू शेलार स्मृती चषक 2025 मध्ये आपण आलात. या व्यासपीठाला आपण भेट दिलीत त्याबद्दल आपलं या स्पर्धेचे प्रणेते रुपेजी शेलार यांच्या वतीनं मनपूर्वक आभार. 13 पे पहुंचा है स्कोर। देखिए, बहुत बड़े स्पॉन्सर हैं बंटी पाटिल बड़ोडी। इस लाइट की रुपेश सेलार की और इस कप की उन्होंने काफी आदरणीय सराहना की है। श्रीकांत डोंगरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करत आहोत. कशेळीवरून मान्यवर आपल्यासोबत जोडले गेलेत. किरणजी भोईर साहेब आणि त्यांचा हा सन्मान केला जातोय. जे उपसरपंच आहेत कशेळीचे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. डोंगरे दादांच्या शुभ हस्ते मायाची शाल सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी हा स्वागत सन्मान केला जातोय. स्विंग एंड मिस। बंटी ट्रॉफी को देखना ना भूलिए। 9 से 12 तारीख श्री गुरुदत्त चौटा इरवा मानकोली में। युवा नेते धामणगावचे सचिन माळी यांना आपण सन्मानित करत आहोत आणि सचिन माळी यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि हा सन्मान करण्यासाठी आपण आमंत्रित करतोय जीवन भोईर यांना. जीवन भोईर यांच्या शुभ हस्ते धामणगावचे आदरणीय सचिन माळी त्यांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि जीवन भोईर यांच्या शुभ हस्ते सचिनदादा माळी यांना आपण सन्मानित करतोय. थँक्यू सो मच सचिनदादा, आपण आलात, आपलं मनपूर्वक आभार. आणि अजून एक सन्मान आहे. उड़ाया है, पीछे फील्डर है, मस्तक पे दस्तक, 6 रन। दीवा और हवा को रोकना मुश्किल होता हुआ चेक. आदरणीय नरेश शेलार यांना आपण सन्मानित करतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे जिल्ह्यातील एक मोठं नाव आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात. मेहुल पाटील यांच्या शुभ हस्ते. चला या मेहुलच्या शुभ हस्ते नरेशजी शेलार साहेबांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. मेहुल यायचं. मेहुलच्या शुभ हस्ते आपण नरेश दादांना या ठिकाणी सन्मानित करतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे असं नाव राजसाहेब ठाकरे साहेबांचे. हे सगळे मनसे सैनिक, जिथे अन्याय होतो तिथे नेहमीच मनसेकडे आवर्जून पहिल्यांदा पाहिलं जातं आणि या ठिकाणी हा सन्मान मनसेचा एक ढाणा वाघ आणि त्यांचा हा सन्मान आपण करतोय. वॅगनार 3940 3940 नंबरची जी वॅगनार कार आहे, ज्या कोणा गाडी मालकाची किंवा खेळाडूची असेल तर आपण लगेचच ती बाजूला करा. पाहुण्यांना येण्यासाठी तिकडे अडथळा होतोय आणि सगळ्यांना रिक्वेस्ट आहे आपल्या मोटरबाईक आपल्या कार व्यवस्थित पार्क करा आणि मेन एंट्रीलाच तुम्ही तिकडे ती गाडी पार्क केली आहे, त्यामुळे रहदारीला खूप त्रास होतोय. थोड्याच वेळात VIP डाईजवरती व्हेरी VIP पर्सन्स येत आहेत, तर त्यामुळे कृपया रिक्वेस्ट आहे 3940 वॅगनार त्वरित बाजूला करायचे. षटकाराच्या बाहेर प्रेक्षकांनी झेल टिपलाय. मगन शेलार यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आहे. आपण यायचं त्या 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी स्वीकारण्यासाठी आणि पारितोषिक त्या ठिकाणी आपण देतोय. मित्रा, नाव आनंद, गाव वडपे. चला गावातच चाललाय पैसा सगळा. जाऊया आपण मॅच मध्ये. ऐकूयात सिद्दीक भावे सरांना. यस आनंद, घरी नको जाऊ हा, नाही ते आई पाठवल ना डबल. जा तिकडे. बैक टू क्रिकेट. नए बैटर आशीष पाटिल हैं. कपिल मात्रे दीवा स्पोर्ट दीवा के कोच ऑनलाइन हमसे जुड़े हैं, आपका हार्दिक स्वागत. जड़ में गेंद बहुत ही दर्शनीय ड्राइव, आंखों के नीचे लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ 1 रन. दोस्तों आप देख रहे हैं चेक. 6474 सेलेरिओ कार आहे, ती देखील आपण त्वरित बाजूला करा. 6474 6474 सेलेरिओ आणि 3940 3940 वॅगनार त्वरित बाजूला करायचे. प्रतीक पाटिल टार्जन ऑफ टेमोली के नाम से जाने जाते हैं.
जड़ में गेंद, फिर फुलर लेंथ की गेंद, बढ़िया कवर ड्राइव, डीप से झपटे थे गेंद पे, एक से ज्यादा कुछ भी नहीं। शरद योगेश 11 टेम्बोली ने 2 ओवर में कितने रन खर्च किए? 21 रन। और दीवा स्पोर्ट दीवा 2 ओवर 21 रन 1 विकेट। समृद्ध आउट होके चले गए। अजय भुईर 4 पे बल्लेबाजी कर रहे हैं और आशीष पाटिल 1 पे। अगला सेमीफाइनल मुकाबला सावनी आवाज भिनार बनाम गावदेव स्पोर्ट खांडवाल। दोनों कैप्टन को टॉस बॉक्स से जोड़ना है। ग्रुप ए का सेमीफाइनल मुकाबला, उसके बाद सेकेंड राउंड के मैचेस स्टार्ट होंगे। आज लगता है दर्शक भी नहीं आलेंगे, लेकिन वक्त तो जरूर होगा कि चांदाना गेली रात। रिक्वेस्ट ती सेलेरिओ आणि वॅगनार कृपया करून त्वरित बाजूला करा, आपल्यामुळे खूप ट्रॅफिक झाली आहे बाहेर. रिक्वेस्ट 3940 वॅगनार आणि 6474 सेलेरिओ त्वरित बाजूला करा, अन्यथा आयोजक तिथे आता एक महत्त्वाचा मेसेज देतात की आम्ही तिथे जाऊन गाडी बाजूला करतो, चावी कमीत कमी पोचवा. यश नांदूरकर आए, जिन्होंने भिवंडी प्रीमियर लीग बीपीएल में बॉल आउट में स्टंप उड़ाया था और अपनी टीम शुभम स्ट्राइकर को आगे किया था। इस मर्तबा गेंद को निकाल दिया है बहुत ही खूबसूरती के साथ। अब जाकर गेंद को उठाया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में, 2 रन आते हुए स्कोर में। अजय भुईर की एक खासियत है, ये खिलाड़ी कभी भी गियर चेंज कर सकता है, कभी भी बड़े शॉट खेलता है। गेंद की मेरिट पे बल्लेबाजी करने वालों में अजय भुईर का भी नाम है। अगर हम देखें तुषार शिल्के, वन ऑफ द ग्रेट प्लेयर अजय भुईर है, जय जूनियर है, खासतौर से आकाश पाटिल अंजूर है, ये वो खिलाड़ी हैं जो गेंद के मेरिट पे बल्लेबाजी करते हैं। आणि अजय भुईर मैच विनर आणि खेला match है finisher गैप player में, है. फील्डिंग लाजवाब। देखिए टेमोली टीम है ना, इसकी फील्डिंग बहुत लाजवाब है। अपने क्रीज में बहुत पहले पहुंच गए थे, हालांकि स्टंप्स बिखेर दिए थे। 2 रन और स्कोर में आते हुए दीवा स्पोर्ट दीवा के 25 रन। बंटी ट्रॉफी होने जा रही है श्री गुरुदत्त सौटा इरमा मानकोली पे। डे एंड नाइट फॉर्मेट है, बंटी पाटिल की देन है, और 9 से 12 तारीख जिसमें BC4 सिटी क्रिकेट और ग्रामीण क्रिकेट का संग्राम। यश नांदूरकर कटर थी, पहले ही पहचान लिया, लेकिन पीछे फील्डर जाल में फंस गए। अजय भुईर, एक और विकेट। अजय भुईर आउट होके जा रहे हैं। देखिए दोनों कैप्टन को लास्ट ऑफिशियल कॉल है। खंडवाल के कैप्टन आ चुके हैं, सानवी आवाज बिनार के कैप्टन। नए बैटर भूमित मात्रे बल्लेबाजी को आए हैं। हालांकि टीम में आज रन मशीन और भिवंडी विक्की मात्रे हैं, उनको भेजा नहीं गया है। बिनार के कैप्टन भी आ चुके हैं, वेलकम। इसके बाद ग्रुप ए का सेमीफाइनल, उसके बाद चलता रहेगा क्रिकेट। फिर कटर कमाल की बॉलिंग कर रहे हैं यश नांदूरकर। नांदूरकर ने भी युवा गेंदबाज है, लंबे रेस के घोड़े हैं और बहुत इंप्रेस किया है इस सीजन में। कई मर्तबा देखे नांदूरकर के बारे में हमने देखा है, नांदी लागले त्यांचे 12 वाजले। कदमों का इस्तेमाल निकल के मारा है, बेहतरीन कवर ड्राइव,
डीप में फील्डर 1 रन। स्कोर दीवा स्पोर्ट दीवा का 26 रन। यश नांदुरकर ओ चिप किया, केवल फील्डर मौजूद है, स्ट्रोक को चेक किया, खामियाजा भुगतना पड़ा, लॉन्ग ऑन पे आउट। कॅच घेण्याच्या ज्या स्टाईल सना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालं, डीप मध्ये त्या ठिकाणी उपस्थित होते मनीष पाटील, त्यांनी घेतली एक क्वालिटी कॅच। टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते स्कोर आतापर्यंत झालाय 26 धावात, अजून 1 ओव्हर येणं बाकी आहे। तिकडे 10-12 रन्स आल्या, जसा मागचा सामना भावाळे आणि टीम राहणारच्या दरम्यान झाला, शेवटच्या ओव्हरमध्ये रन्स आले आणि त्यानंतर ते टार्गेट डिफेंड झाला। इस वक्त दीवा की मशहूर आवाज, मैं हमेशा कहता हूँ मुंडोरा दीवा हवा, इनका मिलन है। शशिकांत मात्रे हमारे साथी कमेंटेटर भी ऑनलाइन जुड़े हैं, उनका भी हम हार्दिक स्वागत करते हैं। दीवा के कोच भी ऑनलाइन जुड़े हैं, कपिल मात्रे। देखना है कि डेथ ओवर, देखिए ओमकार, डेथ ओवर ना खाने का काम नहीं, डेथ ओवर किसी के बस का नहीं, इसको डालने के लिए जिगरा लगता है, चाहे टेनिस क्रिकेट हो चाहे इंटरनेशनल क्रिकेट। अगदी बरोबर आहे, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच ना एक ट्विस्ट मोड आणि टर्न घेत असतं, इथे ते कोणाच्या बाजूनं जाईल, टीम दिवा स्पोर्ट्स दिवा की टीम शरद आणि योगेश 11 जे हनुमान टेंभवली, दोन्ही बाजूला आहे ना प्रचंड आणि प्रचंड गुणवत्ता क्रिकेटची ठासून ठासून भरलेली आहे। अंतिम षटक मैदानावरती सुरू झालाय आणि गोलंदाजीसाठी सुमित पाटीलचा वापर या ठिकाणी करण्यात आला। सोहम है, युवा गेंदबाज हैं, अगर हम यश नांदुरकर और सोहम और वैदान को देखें तो ये तीनों लंबे रेस के घोड़े लग रहे। सोहम पाटिल अच्छी रफ्तार है, अच्छा कवर ड्राइव, फील्डिंग बहुत लाजवाब, गेंद पे झपटे, थ्रो पहुंच रहा है, लेकिन 2 रन पूरे। आपको लगता नहीं ओमकार के 40 या 42 का जो आज का फिगर है वो मॅजिक टोटल आहे। 35 देखील बनले ना, ते देखील आज चांगले आहेत, कारण आज 1 ओव्हर्स आर्यन भोईरला देखील टाकताना आपण पाहणार आहात। सध्या दिवासाठी ते इम्पॉर्टंट आहे की 35-36 ला टच करणं, जे एक फाइटिंग टोटल आणि सन्मानजनक लक्ष्य असेल। देखिए रुपेश सेलार साहब और पूरी कमेटी का एक और नमूना मैं आपको देता चलूं, स्विंग एंड मिस। देखिए कमेंटेटर्स भी आज आप सुन रहे हैं, वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या हमारे साथ है, वो कमेंटेटर जिसके एक क्लिप को 1,87,00,000 लोगों ने देखा। माना कि भवेश पवार की बैटिंग पे या महेंद्र माघे की बैटिंग पे हमारी क्लिपें भी 40 लाख ही क्रॉस कर गई। 1,87,423 टेनिस क्रिकेट .in पे जाइए, आपको क्लिप मिल जाएंगी। बैकफुट पे गए, बहुत खूबसूरत कट शॉट है, हवा में ज़रूर गैप में जा रही है, फील्डर झपटे हैं, 2 रन पूरे। और दूसरी बात के वॉइस ऑफ महाराष्ट्र आइकॉन मराठी के आइकॉनिक कमेंटेटर हैं डॉक्टर गवली सर आ जाए। ओमकार शेट्टी की बात ही अलग है, 2016-17 में मेरे साथ जुड़े थे सोनाली के ग्राउंड पे, पलट कर देखा नहीं, कुछ देर तक पर्दे के पीछे रहे, लेकिन फिर पर्दा फटा और निकला हीरो, फटा पर्दा और निकला हीरो। बस हे आपका प्यार आहे। आणि आज 3 दिग्गज कॉमेंटेटर आहेत, दोघांचा आवाज आणि त्यांच्याबद्दल तुम्ही खूप काही ऐकलं। एक मात्र असा चेहरा सोहम। ज्या चेहऱ्यानं भिवंडीच्या क्रिकेटर्सला ग्लॅमर दिलं, भिवंडीच्या क्रिकेटर्सला प्रोफाईल दिलं आणि ज्या आवाजानं भिवंडीकरांची लाखो मनं जिंकली, तो आवाज सिद्दीक भावे सरांचा आपल्या सोबत आहे। खराब शॉट, अनुमान गलत था, बिल्कुल छोड़ दिया वहां पर और बोल्ड हो गए। इसे कहते हैं अपने हाथ से अपना गला दबाना। क्या बात देखिए है। मैं देखिए रुपेश सेलार साहब नहीं बल्कि साथ ही साथ पूरी कमेटी को थैंक्स कहूँगा। अक्षय पाटिल, अरशद पाटिल, कल्पेश पाटिल, सूरज शेलार, शुभम शेलार, परेश पाटिल, केतन भुईर और सागर हिंडोले, जिस दिन इन्होंने कप रखने का सोचा उस दिन ही
मेरे जैसे छोटे कमेंटेटर से कांटेक्ट किया और कहा कि सर आप जो कहेंगे हम वो करेंगे, और मैंने जितना कहा उससे डबल अच्छा किया. आयोजनामध्ये दमखम आहे. म्हणून तर आज वडपेच्या नावाला चमक, वडपेच्या नावाला ग्लॅमर, वडपेच्या नावाला प्रसिद्धी, सगळं काही फक्त 2 रात्रीमध्ये मिळालंय. आणि अवघ्या 48 तासात वडपे गाव आहे ना, सध्या गुगल मॅपवरती सध्या सगळ्यात जास्त सर्च केलं गेलं असेल, कारण इथे अशी स्पर्धा भरली आहे जी वडपे गावाच्या अभिमानाची आहे. आणि एक पाऊल क्रिकेटच्या प्रगतीच्या दिशेनं आज ओमकार ग्रुप आणि पवनपुत्र वडपेनं टाकलंय. रन मशीन ऑफ भिवंडी विकी मात्रे बहुत दिनों के बाद मैदान में नजर आ रहे हैं. सोम पाटिल आते ही बल्ला चलाया, अपील और आउट एलबीडब्ल्यू. हालांकि बहुत महान खिलाड़ी है. आपको याद होगा खासदार कप कालेर का वो मैच जहाँ पे उन्होंने गोल्डन 6 जरा था. अब यहाँ पर स्थिति थोड़ी नाजुक दीवा स्पोर्ट दीवा की. वो दौर क्या हराएगा उसको जिसने हरा एक ज़माने को. विकी म्हात्रे सध्या त्याचं स्ट्रगल, त्याचा संघर्ष सुरू आहे. पण एकच गोष्ट आज विकी म्हात्रेसाठी म्हणेल, आजचा काळ कठीण आहे, आता मागचा सुवर्ण काळ होता. तो सुवर्ण काळ आठवून येणाऱ्या भविष्य काळासाठी विकी म्हात्रेला संघर्ष करायचा आहे. कारण संघर्ष करणाऱ्यांची प्रेरणा आहे ना, विकी दादा देव त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये लढण्याची धमक असते. आणि विकी म्हात्रेमध्ये ती आहे. आणि येत्या काळात विकी म्हात्रे नाव पुन्हा एकदा रन मशीन ऑफ भिवंडी गाजवताना मैदानात दिसेल, हीच प्रार्थना आपण करूयात. आज हमारे बीच आईपीएल के लिए सिलेक्ट हुए हमारे मुख्य अतिथि थे ओमकार तारमाले. छोटा सा मेरे साथ उन्होंने इंटरव्यू भी किया. देखिए उसके बाद अगर टेनिस क्रिकेट देखते हैं तो हमारे 5 सुपरस्टार टेनिस क्रिकेट आईएसपीएल के लिए चुने गए. सोम पाटिल बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर. देखना है क्या कुछ हुआ है. ऑनलाइन A1 सूत्र संचालक राजेंद्र पाटिल भी जुड़ चुके हैं. भोईरच्या गोलंदाजीचा करिश्मा दिवा स्पोर्ट्स दिवा दाखवेल की फलंदाजीमध्ये सध्या डंका वाजणारं, पूर्ण महाराष्ट्र गाजवणारं नाव हनुमान टेंबवली 32 रन चेस करून आपल्या विजयानं शरदन योगेश 11 या टीमला आणि पुरस्कर्ते अक्षयदादा पाटील यांना विजयाची भेट दिली. या पाहूया 4 ओव्हर जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद ओमकार शेट्टे. हमारे बीच आगमन हो चुका है डैशिंग युवा नेता. आखिरी गेंद डॉट है. यस, युवा नेता डैशिंग पंडित सेठ पाटिल साहब का भी आगमन हुआ है. हम आपका हार्दिक स्वागत करते हैं. वेलकम वेलकम वेलकम. खेल की शुरुआत होने जा रही है. मेरे सपने अधूरे रह गए हैं, मेरे मुट्ठी में लम्हे रह गए हैं, और खुशामद का हुनर हमको ना आया, इसीलिए तो पीछे रह गए. आइए माइक्रोफोन पे ओमकार शेट्टी. थँक्यू सो मच सिद्दीकजी भावे सर. 31चं टार्गेट मनाशी बाळगून सलामीची जोडी मैदानावरती या ठिकाणी आली आहे. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. शेवटचा बॉल डॉट होता, त्याच्यामुळे रन्स बनले होते 30 आणि 31चं टार्गेट या ठिकाणी पार करायचं आहे. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आर्यन मनोज भुईर. समोर टेंबवलीचा टार्झन प्रतीक पाटील आणि त्याच्या सोबतीने ॲज अ ओपन आलेत वीरेश. पहिला बॉल स्विच हिटचा फटका आर्यनच्या विरुद्ध प्रतीकचा पहिल्या बॉलवरती वार. बॉल सीमा पार आणि बँग ऑन दी टार्गेट. स्ट्रायकर बॉलर आर्यनला केलंय. प्रतीकचा आत्मविश्वास, त्याला क्रिकेटचा सलाम आणि त्याच्या बॅटमधनं आला पहिला स्विच हिट 4. पहिल्या बॉलवरती चौकारानं या ठिकाणी डाव झाला सुरू. अप्रतिम मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळते. सगळ्या टॉपर्स टीम खेळताना दिसतात. आता शफल झाले आणि प्रतीकचा हा फटका फसलाय. कॅचचा कॉल, काय झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिला 4. दुसऱ्या बॉलवरती आर्यनचा वार. प्रतीक मैदानाच्या बाहेर. टीम टेंबवलीला धक्का लागलाय पहिला.
सूर्य बनकर निखरता. सकाळची उद्या येणारी पहाट आनंदाची कोणासाठी, चॅम्पियन जे आयोजन केलंय ते कौतुकास्पद आहे. हा सामना प्रत्येक प्लेयरला मैदानावरती इतकंच म्हणावं लागेल, आज नाही तर पुन्हा परत कधी नाही. येणारे 365 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागेल स्वर्गीय बाळाराम गणू शेलार स्मृती चषक 2026 म्हणजे तब्बल दुसऱ्या पर्वाची. पहिल्या बॉलवरती 4, दुसऱ्या बॉलवरती विकेट, 31चं रन चेस. एका बाजूला शरद अँड योगेश 11, अक्षय भरत पाटील यांनी पुरस्कृत केलेला टेंबवली, तर दुसऱ्या बाजूला दिवास्फोट दिवा. स्विच इट इकडे देखील आलाय आणि आता आलाय टेंबवलीच्या क्रिकेट मधलं सध्याच्या घडीला टेंबवलीकरांना पडलेलं गोड स्वप्न, त्याचं नाव मनीष पाटील. त्याच्या बॅट मधून आला 4. दोन्ही ट्विन्स आहेत, ओळखायचं तरी कसं हा प्रश्न नक्कीच पडतो. आणि त्यातल्या त्यात त्यांना मारलाय पण रिवर्स. 4 धावफलक पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 1 बाद 8 धावा. खतरनाक बॅट्समन आहे मनीषच्या नावावरती ते आहे ना ज्याच्यासाठी पूर्ण टेनिस बॉल क्रिकेटर स्वप्न पाहत असतात. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकातील मालिकावीर. इथे क्लीन बोल्ड. आर्यन देखील हार मानायला तयार नाही आहे. लगेचच दिलाय दिवा स्पोर्टनं प्रतिउत्तर. मनीष पाटील बॅक टू डग आउट. वाडा परिसरामध्ये द केक क्राऊन नावाचं ब्रँड प्रचंड वेगानं प्रगती करतं. द केक क्राऊन फॅक्टरी आणि त्याचे ओनर आहेत प्रशांतदा गोराटकर आणि परेशदा गोराटकर. आणि म्हटलं जातं ना सेलिब्रेशन करायचं तर त्यासाठी द केक क्राऊन सोबत पाहिजे, मग डबल होतं. ची टोटल स्कोर कार्ड वरती 8 विकेट गेलेले 2. परेश गोराटकर एक अनुभवी खेळाडू आहेत. परेश गोराटकर, अल्ताफ हे सगळे लेजेंडरी प्लस आहेत टीम टेंबवलीचे. सध्या 8ला 2 बाद. आणि दिवा स्पोर्ट्स मॅच मध्ये आता परत आली आहे कारण इम्पॉर्टंट 2 विकेट आर्यन मनोज भोईरनं काढलेत. ओव्हर द विकेट. अर्ध्या विकेट वरती टाकला होता आर्यनला मी, ते अजून एक सफलता. शॉर्ट स्क्वेअर लेग तैनात केलं होतं. हाफ ट्रॅकर टाकला, इन्व्हाइट केलं स्क्वेअर लेग फाईन लेगला खेळण्यासाठी. नटराज स्टाईल अगदी हुक करायचं होतं, नाही जमलं. बॅटच्या स्टिकर एंडला आणि स्क्वेअर लेगच्या फिल्डरच्या हातात फलंदाज बाद. हाँ तो लगाओ ना, हीरो लगोगे. हा चला आता एक फोटो होऊन जाऊ दे, एकदा कॅमेरा पण होऊन जाऊ दे. या ओव्हर नंतर आपण जरूर मारू. अनुभवी हे सगळे समालोचक ज्यांनी आपलं आयुष्य क्रिकेटसाठी दिलंय. बॉल तयार आहे, बॉलिंग ट्रॅकवर. अंतिम बॉल आहे पहिल्या षटकातील, हॅट्रिक बॉल. गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आर्यन भोईर. हॅट्रिक येईल का त्याची वाट आहे, पाहिली जाते. इथे अपील 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 अपील. ओ युठी आउट. सेलिब्रेशन सुरू झालंय. आर्यन मनोज भोईर नावाचं आयुष्यात आहे ना
बापाकडनं मिळालेलं वरदान सर्वात श्रेष्ठ असतं आणि मनोज भोईरच्या रक्तातलं क्रिकेट आर्यन भोईरच्या रक्तात आहे. म्हणून तर आज आर्यन मनोज भोईर नावानं टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील अनेक मोठ्या मोठ्या फलंदाजांचे धाबे दणाणले जातात आणि दिवा गावाचं नाव पूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या नकाशावरती ज्या नावानं आणलं, बाप से मिली पहचान, बाप से मिली सीख और बाप से मिला हुआ वरदान कभी जिंदगी में असफल नहीं होता. आणि ते सांगतोय आर्यन मनोज भोईर, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की जिंदगी में कभी हार नहीं होती. वाकई में जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं आर्यन भोईर. देखिए मनोज भोईर से क्या सीखा है पता है आपको? ना कागज ना कलम ना किताब से सीखा है, मैंने गेंदबाजी का हुनर अपने बाप से सीखा है. क्या बात आहे. चला एकदा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊयात. या हरीश सर, आता कॅमेरामॅन पण फ्री आहे. गवळी सर आपण देखील या. मस्तपैकी एक फोटो होऊन जाऊ दे. आणि हे चेहरे एकदा मित्रांनो लक्षात ठेवा. आज वडपेनं हा क्षण आपल्यासाठी दिला. फार क्वचितच कदाचित यानंतर हा नजारा आपल्याला पाहायला मिळेल. कारण आज क्रिकेट विश्वामध्ये एक आवाज ज्यांनी तब्बल 34 वर्ष भिवंडी क्रिकेटची सेवा केली आहे, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवळी सर. दुसरा आवाज ज्यांनी 28 वर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला दिलेत, भिवंडीच्या क्रिकेटला प्लेयर्सला प्रोफाईल देण्याचं काम ज्यांनी केलं आहे, सिद्दीक भावे सर व्हॉइस ऑफ ठाणे. आणि त्या बाजूला व्हॉइस ऑफ इंडिया ईस्ट ऑफ वेस्ट ऑलवेज हरीश पांडा सर इज द बेस्ट. आणि क्रिकेट विश्वात मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती अशा विविध भाषेतनं ज्यांचं समालोचन आपण ऐकता, अशी त्रिमूर्ती सध्या तुम्हाला पाहायला मिळते. प्रेक्षकांनो एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या तिन्ही समालोचकांसाठी. दिग्गज आज आपल्या सोबत आहेत आणि यांनी खरं तर आपल्या जीवाचं रान केलं आहे. म्हणून तर आज 14-15व्या वर्षामध्ये देखील मुलं समालोचक बनतात. त्याचं कारण या सगळ्यांनी अनेक वर्ष जे क्रिकेट विश्वाला दिलेत. हॅट्स ऑफ टू यू, सल्यूट आहे तुमच्या कर्तृत्वाला. आणि आजही तिन्ही समालोचक मित्रांनो असे आहेत ना. माझ्या कारकिर्दीची सुरुवात मी तुम्हाला सांगतो, जरूर मी पहिल्यांदा ज्यावेळी भिवंडीत आलो, गवळी सरांसोबत आम्ही समालोचन केलं सुजाता स्पोर्ट चषक पिंपळासला. त्यानंतर पहिल्यांदा सिटी क्रिकेट भिवंडीचं कॉमेंट्री करणं म्हणजे इतकं टेन्शनचं काम असतं ना की अनेक समालोचकांना आजवर ते कधी झेलता आला नाही. पण गवळी सर असतील, सिद्दीक भावे सर असतील, सागर शरद भोईर यांची सोनाळे ग्राउंडची जी स्पर्धा झाली आणि या सगळ्यांनी भिवंडीचं सिटी क्रिकेट काय असतं ते अगदी जवळून सांगितलं. त्यानंतर भिवंडीकरांनी जे प्रेम दिलं त्या आयुष्यात कधी न विसरण्यासारखं. नाव बॅक टू क्रिकेट. जेव्हा मॅचमध्ये आर्यननं विकेट काढले 3, बट मैदानावरती आता कोण आलाय बॅटिंगसाठी तर तुम्ही पाहताय आदित्य भोईर, सध्याच्या घडीला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. एक 2 व्हीलर मोटर बाईक देखील ज्याच्या नावावरती आहे, सध्या भन्नाट चर्चेत आहे आदित्य. आणि त्याच्या सोबतीनं खेळतोय फलंदाज वीरेश पाटील. हलक्या हातानं सॉफ्ट हँडने खेळलेत वीरेश. बॉलचा मिड विकेटला सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. टेंबवलीच्या फलंदाजांना रनआउट करणं म्हणजे जंगलामध्ये जाऊन वाघाची शिकार करणं. रनिंग बिटवीन द विकेट हे सगळे खूप फास्ट आहेत आणि 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती ऍड झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती 1-4 14 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली मॅच रंगेल या टीम आता शंका नाही आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे. आवाज भिनार त्यांच्या विरुद्ध टीम इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. जय गावदेव खांडवळ त्यांच्यातील लढाई काही क्षणात आपल्या भेटीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे फटका समोर चाललाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. जोपर्यंत बॉल अडवला जाईल, थ्रो केला जाईल, तोपर्यंत अजून काही धावा धावफलकावरती जोडला जात आहेत. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जर या ठिकाणी आपण पाहिली ना तर स्कोर धावफलकावरती जाऊन पोहोचला आहे 16 धावा. बनवायच्यात 31. शरद आणि योगेश 11. टीम टेंभवलीला आणि समीकरण मैदानावरती अजूनही इथनं आपण पाहिलं तर ते बाकी आहे मैदानाच्या आत 15 धावेचं. त्यासाठी बॉल देखील 15 बाकी आहेत कारण हे षटक महागडं राहिलंय. 3 बॉलमध्ये 8 धावा खर्च होताना आपण पाहिलेत. आणि अजून एक गोष्ट, टेंभवली स्ट्रॉंग झोनमध्ये काय तर टेंभवली टीमचा फिनिशर मोनिश पाटील आणि त्याचं येणं मैदानावरती अजूनही बाकी आहे. 15 बॉल 15 डिफेंड करायच्यात. तर जी गोलंदाजी आर्यनने केली, त्यानं ज्या विकेट्स काढले, जरी विकेट्स नाही आले, डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवणं टीम दिवा स्पोर्ट्ससाठी खूप महत्त्वाचं आहे. टीम आवाज भिनार बाईटच्या स्वरूपात ही धावफलकावरती जोडली जाईल. टीमची टोटल धावफलकावरती 19. खूप चांगली पार्टनरशिप आता सेकंड विकेटसाठी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आत. कारण आता लेस दॅन रन बॉल चालली आहे मॅच. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट.
फ्रंट फुटला पुढे सरसावत एक्स्ट्रा कव्हरला खेळले इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आणि समीकरण मैदानावरती अजूनही बदलेल. ओव्हरथ्रो झालाय, रनआउटची संधी आणि समीकरण मैदानावरती आता बदलेल. टीमची टोटल धावफलकावरती पुढे जातीये 1 2 3 धावा या ठिकाणी ऍड झालेत. 22 ऑन बोर्ड, 22 धावा धावफलकावर. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार. षटक मैदानावरती अगदी सुरू होताना काही क्षणात आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर वेळेवरती या ठिकाणी मॅचेस सुरू झालेत. चांगले क्रिकेट प्रत्येक टीम मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतीये. चर्चा सुरू आहे. तिसरं षटक कुणाला दिलं जावं, कुणाच्या हातामध्ये अगदी या मॅचचं भवितव्य दिलं जाईल. कारण धावफलकावरती धावा सध्या स्कोर आपण पाहतोय टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे 22. म्हणजे अजूनही बनवायच्यात 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा त्या मात्र 9. 12 बॉल आणि 9 धावेची गरज. 12 चेंडू 9 धावा. एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा परतू मॅच मध्ये. साठी 12 चेंडू 9. समीकरण अगदी सोपं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. पण इथे जिंकणार तोच जो झुंजणार. आणि यानंतर आजच्या दिवसातील एक मोठी लढाई आवाज भिनार विरुद्ध जय गावदेव खांडवळ इन ॲक्शन पाहायला मिळेल. आणि एक तगडी फाईट नक्कीच यानंतर येते. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल आशिष पाटील नंबर 3 वरती आलाय. बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वर. 12 बॉल धावा करायच्यात मैदानावरती 9. नेक्स्ट मॅच लगेचच सुरू करायची याची काळजी घ्या. दोन्ही टीम खांडवळ आणि त्यांच्या विरुद्ध इन ॲक्शन. आवाज भिनार तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना या ठिकाणी आम्ही देतोय. चला थोडं स्पीडअप करा अजय दादा, वेळ थोडा जास्त जातोय. थोडं फास्ट खेळा. बारा बॉल 9 धावा. पहिला बॉल टप्पा पडलाय, कमी गतीनं आला. फलंदाज तिकडे बीट झाले आदित्य आणि बॉल चाललाय त्या ठिकाणी यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती आहे या ठिकाणी समाप्ती. धावफलक सध्या स्कोर कार्ड वरती थांबलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगल्या गोलंदाजीची खरं तर या ठिकाणी गरज आहे आणि ती करावी लागेल. एक 3 ते 4 रनचं ओव्हरचं षटक या ठिकाणी पाहिजे. हलक्या हातानं बॉटम हँडनं खूप चांगला वापर या ठिकाणी सॉफ्ट हँडचा त्या ठिकाणी आदित्य करतो. फर्स्ट कंप्लीट झाली आहे, सेकंड या ठिकाणी पूर्ण केली जाईल. आदित्य भोईरची याच अगदी वर्षी लाईफची सेकंड इनिंग सुरू झाली. विवाह बंधनामध्ये भाऊ अडकला आणि तदनंतर वहिनी लक्ष्मी स्वरूपात आली असं म्हणायला हरकत नाही. लक चेंज झाला आणि मालिकावीराची बाईक देखील आदित्य भोईरच्या नावावरती येताना आपल्याला पाहायला मिळाली. अभिनंदन भाऊजी. बॉल चाललाय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीपमध्ये चेस करतायत आणि ट्रॅव्हल होतं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. हा येतो चौकार. कडनं 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. खरं तर 2 नामवंत मित्रांच्या नावानं ही टीम या ठिकाणी खेळतीये आणि त्यांना पुरस्कृत केलाय अक्षयदादा भरत पाटील यांनी, शरद आणि योगेश शिलवन या नावानं. आणि त्यातील एक योगेशदा त्यांच्याकडून हे पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलं. आणि धावफलक 4 ने स्कोर कार्ड वरती मॅच फिनिश. अभिनंदन शरद आणि योगेश 11 टीम टेंबवली. हार्ड लक टीम दिवा स्पोर्ट दिवा.
ओमकार सामनावीरचा पारितोषिक घेण्यासाठी आता मंचावर येतोय. भाऊ ये. सतीशजी गायकवाड यांच्याकडून सामनावीरचं पारितोषिक तर आहे आणि त्याचप्रमाणे रोख पारितोषिक सुद्धा योगेश पाटील आणि शरद वडोलकर यांच्याकडून हे पारितोषिक आहे. मित्र काय बोलणार आहेस का? नाही, ओके. मला वाटतं या क्रिकेटर लोकांसाठी एक कार्यशाळा ठेवावी लागेल कसं बोलायचं, कारण आता भरपूर बक्षिसं भिवंडीकर जिंकतायत, परंतु आताच्या घडीला गुड जॉब. आणि जाऊया परत एकदा समालोचन कक्षामध्ये. डॉक्टर मोरेश्वर गवळी आणि हे माईकचे डॉक्टर आहेत, डोळ्यांचे डॉक्टर आहेत आणि हृदयाचे सुद्धा डॉक्टर आहेत. तो एक ही दिल है, कितनी बार जीतोगे डॉक्टर